परीक्षेच्या पेपर फुटीच्या आडून देशामध्ये अराजकता निर्माण करणाऱ्या देशद्रोही वृत्तीचा जाहीर निषेध करण्यासाठी आज रत्नागिरी शहरात शांततेतून शक्ती, एकतेतून परिवर्तन असा संदेश देत संविधान सन्मान मंच रत्नागिरीतर्फे राष्ट्र संरक्षण मूक पदयात्रा काढण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुत्र असलेल्या मारुती मंदिर येथून ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत ही मूक पदयात्रा काढण्यात आली। देशाची आरोग्य सेवा हीच राष्ट्रसेवा आहे असे नीट परीक्षेच्या नावाखाली होणाऱ्या अराजकतेमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येत आहे। याचा परिणाम आरोग्य व्यवस्थेवर आणि देशाच्या सुरक्षतेवर होत आहे। नीट परीक्षेचे कारण सांगून देशाला असुरक्षित करणे ही राष्ट्रद्रोही वृत्ती खोडून काढण्यासाठी या मूक पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। आज आमचे मौन बोलेल, राष्ट्रप्रेम जग ऐकेल, आजचा संकल्प उद्याचा सुरक्षित भारत अशा विविध आशयाचे बॅनर घेऊन हजारो राष्ट्रप्रेमी तसेच महायुतीचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजचा मोर्चा हा संविधान मोर्चाच्या माध्यमातून सर्व स्तरातील लोकांना आवाहन करून या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की नीटच्या पेपर फुटीनंतर देशामध्ये जे आंदोलन विद्यार्थ्यांचं झालं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून ज्या पद्धतीचा घटनाक्रम आपण सर्वांनी पाहिलेला आहे, मग संसदेच्या ठिकाणी असलेलं आंदोलन, पंतप्रधानांच्या घराच्या भोवती असलेलं आंदोलन आणि त्या माध्यमातून अनेक गोष्टी जनतेसमोर आल्या, ज्याच्यामध्ये अनेक गोष्टी विचार करण्यासारख्या होत्या की हे सगळं आंदोलन नेमकं विद्यार्थ्यांसाठी आहे का अन्य कुठल्या घटकांनी याच्यामध्ये भाग घेऊन हा देश अस्थिर करणं, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं, अशा अनेक प्रकारच्या चर्चा चालू होत्या। आणि त्या माध्यमातूनही नंतर राज्यामध्ये, जिल्ह्यामध्येही आपल्या काही मोर्चे निघाले। या मोर्चाची पार्श्वभूमी नक्की कळली नाही, लोकांनाही संभ्रम तयार झाला आणि हा सगळा संभ्रम दूर व्हावा, संविधानाचं पालन करणारे आपण सगळी मंडळी या सगळ्या गोष्टीचा निषेध करावा, या अनुषंगाने आजचा हा मोर्चा आहे आणि त्या मोर्चाच्या अनुषंगानेच आज या ठिकाणी ही सर्व मंडळी जमलेली आहे। प्रत्येक मोर्चामध्ये राज्यभरात असेल, देशभरात जे काही मोर्चे झाले त्या मोर्चामध्ये एक वेगळी संस्कृती पाहायला मिळाली की पंतप्रधान असतील, वेगवेगळे मंत्री असतील, अत्यंत खालच्या पातळीला जाऊन त्यांच्यावरती टीका करण्यात आली। काय सांगायचं? हेच खऱ्या अर्थानं दुर्दैवी गोष्ट आहे आणि तेच सज्जन भारतीयाच्या मनात, राष्ट्रप्रेमी भारतीयाच्या मनात या गोष्टीचं दुःख झालं। त्या गोष्टीचं अनेकांनी त्या सगळ्या गोष्टीला कडाडून विरोध केला, अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या आणि हे सगळं बाहेर कुठंतरी लोकांमध्येही जावं आणि एक कशा पद्धतीनं आपल्या संविधानाच्या माध्यमातून ज्या पद्धतीचा दुरुपयोग या सगळ्या मोर्चामध्ये करण्यात आला, त्या सगळ्या गोष्टीचा निषेध व्हावा ही लोकभावना होती आणि ह्या लोकभावनेच्या माध्यमातूनच आज एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक निषेध करायला उपस्थित आहेत। आपल्याला वाटत नाही रत्नागिरीत मोर्चा काढायला उशीर झाला? नाही, कसं आहे की ज्या पद्धतीने अनेक क्रिया प्रतिक्रिया येत होत्या लोकांमध्ये, ज्यावेळेला या सगळ्या गोष्टीचा तीव्र राग तयार झाला आणि मग त्या माध्यमातून लोकांच्या लक्षात आलं की खरोखर हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या बरोबरच एक वेगळ्या पद्धतीनं ह्या देश अस्थिर करण्याच्या दृष्टीने झालेला आहे। त्यावेळी मग या लोकांच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन आज हा मोर्चा काढण्याचं आम्ही सगळ्या मंडळींनी ठरवलेलं आहे।